श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी शुकन्यास ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज ब्लॉगची सुरुवात ही सकाळपासूनच केली। सकाळी आज छान असं माझं अगोदर आवरून घेतलं। स्वतःचं छान आवरून घेतलं की मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि काम करण्यासाठी भारी मूड बनतो। देवपूजा वगैरे करून घेतली आणि लगेचच फरच्या वगैरे पुसल्या। लगेचच चैतालीचा टिफिन बनवण्यासाठी घेतला। आज तिला टिफिनमध्ये मला टोमॅटोची चटणीची भाजी द्यायची। त्यासाठीच कांदा, कोथिंबीर, टोमॅटो बारीक कापून घेतले। तिला काही जास्त टोमॅटोची चटणी आवडत नाही, तरी पण मी तिला बळजबरीने खाऊ घालत असते। स्कूलमध्ये तर तिला खावेच लागते, काही पर्यायच नसतो। पण मला असं वाटतं की आपल्या मुलांना सगळं काही खाऊ घातलंच पाहिजे। त्यांना सर्व काही खाण्याची सवय पण लागते आणि त्यांना प्रोटीन पण मिळतं। चैतालीचा टिफिन वगैरे पॅक करून दिला। त्यानंतर चैतालीला आंघोळ वगैरे घालून आवरून दिलं। तोपर्यंत आरू देखील झोपेतून उठून आली होती खाली। ती खाली आली का तिला पहिले चहा दूध प्यायचं असतं। चैतालीचं आवरायचं, आमच्यासाठी स्वयंपाक बनवायचा, नाश्ता बनवायचा, कुणासाठी गरम पाणी तर कुणासाठी चहा, आरूसाठी दूध बिस्किट खायला द्यायचे। ह्या सर्व गोष्टी सकाळी 100च्या स्पीडनं काम करून सुद्धा मॅनेज होत नाही। त्यामुळे माझी सकाळी फारच गडबड होऊन जात असते। नंतर आमच्यासाठी शेपू आणि चुक्याची भाजी बारीक कापून घेतली। आमच्या घरी सर्वांना शेपू आणि चुक्याची भाजी हटून फार आवडते। पावसाळ्यामध्ये पालेभाज्या जास्त तर खायला छान लागत नाही, पण कधीतरी खायला पाहिजे। पावसाळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे पालेभाज्या एकदम स्वच्छ धुवून घ्यावं लागत्या। मी तर मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भाजी शिजायला टाकली। लगेचच चपात्या वगैरे बनवून घेतल्या। स्वयंपाक तर माझा बनवून झालाच होता। म्हटलं चला कपडे धुवून घेऊया। कपडे निरम्यामध्ये भिजत घातले। कपडे निरम्यामध्ये भिजत घातले की धुताने मळ तेव्हाच निघून जातो। आम्ही कपडे धुण्यासाठी गच्चीवरच जागा केली आहे। गच्चीवर एकदम मोकळं वाटतं कपडे धुण्यासाठी, पण पाऊस असला की माझी खूपच परेशानी होते। कपडे धुण्यासाठी मग काय, मला कपडे खालीच जावं लागते। पण प्रत्येक वेळेस एवढा मोठा दगड उचलून खाली तर नाही नेऊ शकत, म्हणून मी त्याच्यावर एक सोल्युशन काढलं आहे। आमच्या घरी एक छोटासा जुना पाटा आहे, तोच मी खाली नेऊन ठेवला बाथरूममध्ये। पाऊस असला की मी खालीच कपडे धुत असते। तसं आई म्हणतात पाट्यावर कपडे धुत नसतात, पण एखाद्या वेळेस काय होतं अडीअडचणीला आपण सर्वच गोष्टी या शास्त्रानुसार करू शकत नाही। चला असो, कपडे वगैरे धुवून घेतले आणि गच्चीवर खूप साऱ्या दोऱ्या बांधल्या आहे कपडे वाळू घालण्यासाठी। आमचे दररोजच कपडे जास्तच असते, पण आमच्यापेक्षाही चैतालीचे आणि आरूचे जास्त असते। जोपर्यंत घरामध्ये लहान मुले आहे ना, तोपर्यंत कपडे तर जास्तच असते। घरामध्ये पसारा पण जास्त पांगलेला असतो। सर्व गोष्टी आवरताच आईची परेशानी होत असते। ह्या दोघी तर घरात कमी आणि गच्चीवरच जास्त पसारा पांगून ठेवत्या। खालच्या फरच्या तर माझ्या सकाळीच पुसून झाल्या होत्या। सकाळच्या कामाची सुरुवात ही माझ्या फरच्या पुसण्यापासूनच होत असते। आईंना पहिल्यापासून सकाळीच फरच्या पुसलेल्या आवडत्या। सकाळी एकदा फरच्या पुसून झाल्या घर एकदम स्वच्छ दिसतं। आता फक्त वरच्या रूमची बाकी होती, तीही पुसून घेतली। मी फरच्या पुसत असताना आरू मला म्हणत होती, आई मी पण पुसते ना। मी कोणतंही काम करू तिला मध्ये मध्ये करायचंच असतं। चला तर मग आज येथेच थांबते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।